नमस्कार. आज आपल्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत. त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा काळ महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यांची दोन रूपं आहेत. एक, ते अतिशय उत्तम प्रशासक म्हणून त्यांनी अतिशय मोठी कारकीर्द भूषवलेली आहे, आणि दुसरी गोष्ट, ते फार जुने काँग्रेसी आहेत. त्यांच्या परिवारातच काँग्रेस आहे. आज त्यांनी जो वेळ दिला आहे त्यात आपल्याला दोन महत्त्वाचे पैलू मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे आहेत. आणि पहिला प्रश्न चव्हाण साहेब, मी आपल्याला असा विचारू इच्छितो. आपण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्र हाती घेतली, तो काळ अतिशय आव्हानात्मक होता. त्या काळात आपण जे काही बेस्ट उत्तम करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीसुद्धा एक नेरेटिव्ह वेगळ्या पद्धतीचं महाराष्ट्रात चाललं की चव्हाण साहेबांना महाराष्ट्र माहीत नाही, त्यांना महाराष्ट्राच्या समस्या माहीत नाहीत. परंतु महाराष्ट्राची आर्थिक घडी बसवणं, महाराष्ट्राला पूर्वपदावर आणणं, हे एक मोठं आव्हानात्मक काम तुम्ही त्या काळात पार पाडलं. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न खूप त्यावेळी डोकं वर काढत होता. त्यावेळी तुम्ही एक कमिटी नेमली होती नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली. मला तो काळ आणि आज 10 वर्षानंतर महाराष्ट्र जेव्हा पुन्हा एका निवडणुकीला सामोरं जातोय, त्यात आपल्याला काय सांगता येईल? जेव्हा मी अचानकपणे दिल्लीहून महाराष्ट्रात आलो, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. मी पूर्वी कधीही महाराष्ट्रात काम केलं नव्हतं, त्यामुळे बरेच जणांनी प्रश्न उपस्थित केले होते. तुमच्या मित्रांनी केले होते की यांना जमेल का, यांना महाराष्ट्राचा काही अनुभव नाही आहे. पण मला विश्वास होता की जर आपण प्रयत्न केले, हार्डवर्क केलं तर काही अशक्य नाही. आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये मी काम केलेलं होतं. एकदम देशाच्या राजकारणाचा आवाका होता, आंतरराष्ट्रीय राजकारण पाहिलं होतं मी. तर मला विश्वास होता. सुरुवातीला खूप अभ्यास करावा लागला, समजून घ्यावं लागलं. पण तिथलं आव्हान वेगळं होतं. त्यावेळेला दिल्लीमध्ये भ्रष्टाचाराची खूप प्रकरणं गाजली होती, खरी खोटी. आणि त्या वातावरणामध्ये महाराष्ट्रात पण एक नवं प्रकरण सुरू झालं. आणि त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाला, विशेषतः सोनिया गांधींना खूपच चिंता झाली की मी महाराष्ट्रात दिल्लीतलं सरकार चालवते आणि तिथं खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत. अण्णांचं आंदोलन सुरू झालं होतं, इंडिया अगेन्स्ट करप्शन वगैरे चाललं होतं. काही लोक तुरुंगात देखील गेली, कारण सोनिया गांधींनी कोणाची गय केली नाही. चुकीचं झालं तर चुकीचं म्हणायची त्यांची ख्याती होती, ते करत होते. आणि त्यात महाराष्ट्रात देखील सुरू झालं. त्यांनी स्वतः एक मुख्यमंत्री जो नेमला होता त्याच्यावर आक्षेप झाले. आता ते भ्रष्टाचार मोठा होता छोटा होता ते नाही, पण मीडियाने त्याला खूप उचलून धरलं. आणि अचानक त्यांनी निर्णय घेतला की इथं मुख्यमंत्री बदल करायचा. आणि मलाही आश्चर्य वाटलं. अचानक मला सांगितलं तुम्ही जा, आणि मला जाताना फक्त एकच सांगितलं. त्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. आमचे मित्रपक्ष NCPनं वाटलं की मी महाराष्ट्रात आलो ते NCPला संपवायला आलो वगैरे. ते सगळं खोटं आहे. अगदी बरोबर. त्याने फक्त एक सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आत्ता राजकारणी व्यक्तींच्याबद्दल आणि प्रशासनाबद्दल प्रचंड मोठी घृणा निर्माण झालेली आहे, आणि ती वस्तुस्थिती, आणि ते तू जाऊन दुरुस्त कर. सगळे स्वच्छाधिकार आम्ही काढून टाकले. घरं द्यायची, पत्रकारांना द्यायची, मित्रांना द्यायची, ते सगळं थांबवून टाकलं. आणि हे सोनिया गांधींनी जिथं बुराडीला आमचं एक अधिवेशन झालं होतं त्यामध्ये आम्ही ठराव पास केला होता. आणि त्या वातावरणात मी आलो. आणि मला वाटतं की मी बऱ्याचशा अंशी ते वातावरण बदललं. काही खूप चांगले निर्णय घेतले. उदाहरणार्थ आरोग्य खात्यामध्ये आम्ही राजीव गांधीच्या नावानं विमा योजना सुरू केली, ज्याची आज महात्मा फुले म्हणून चालू झाली आहे. 108ची ॲम्ब्युलन्स आम्ही सुरू केली. त्याचबरोबर विदर्भातले बरेच प्रश्न सोडले. शेती महामंडळाच्या जमीन शेतकऱ्यांना परत दिल्या. नजूल जमिनीचा प्रश्न सोडवला. झुडपी जंगलाचा प्रश्न सोडवला. खूप मूलभूत आणि चांगल्या प्रकारची गुंतवणूक आम्ही आणली. पुणे एरियामध्ये आणली. नागपूरला इन्फोसिस आणि TCS आली. नंतर पब्लिक सेक्टर इंडस्ट्री. मला असं वाटतं की पब्लिक सेक्टर, सार्वजनिक उद्योग इथं आले पाहिजेत, ते आलेले नाहीत. मी माझ्या काळामध्ये 2 उद्योग, एक भारत डायनॅमिक्सचा अमरावतीला आणि भारत हेवी इलेक्ट्रिकलचा भंडाऱ्यामध्ये आणले. पण ह्या सरकारने पुढं काहीच केलं नाही. आम्ही पर्यायी शहर निर्माण करायचा प्रयत्न केला. नवी मुंबई विमानतळाच्या शेजारी नैना नावाचं शहर, जे बृहन्मुंबईपेक्षाही मोठं शहर निर्माण होणार आहे, ते संपलेलं नाही आहे. त्याकरता 40 विलेजेस आम्ही, तिथली गावं आम्ही अधिगृहित केली, त्यांना मोबदला उचित दिला. आणि अतिशय उत्कृष्ट आम्ही प्लॅन एका नव्या नगराचा नाही, महानगराचा प्लॅन केलेला आहे. पण दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात काही झालं नाही. ते पुढं न्यावं लागेल. तर त्यावेळचं चॅलेंज जे होतं ते भ्रष्टाचार आणि आणि राजकारणी आणि प्रशासकांच्या विरोध होतं. काही लोकांचा विरुद्ध कारवाई करावी लागली, काही लोक तुरुंगात गेले. आता अशोक चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री, त्यांना वाटलं की अति झालं, 2-4 फ्लॅट करता मला का काढलं. पण दिल्लीची परिस्थिती आणि सोनिया गांधीची मानसिकता त्यांनी लक्षात आणली. ते अत्यंत अस्वस्थ झाले हे प्रकरण काढल्यावर. आम्ही ते सोडवलं.
आत्ता महाराष्ट्रासमोरचं जे चॅलेंज आहे ते आर्थिक बेशिस्तीचं चॅलेंज आहे. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 5% जास्त आपल्या एकूण GDPच्या 5% जास्त तूट झालेली आहे. हो. 2,40,000 कोटीपेक्षा जास्त तूट झालेली आहे. मुळातच तोटा 7,80,000चा कर्ज आहे आपल्याकडं. हो. आणि आता 2,40,000चा तोटा झाला तर कुठं कर्ज जाणार आहे. अगदी. आणि नवीन उद्योग येत नाहीत, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, सरकारी नोकऱ्यांच्या अपॉइंटमेंटमध्ये व्यवहार होत आहेत, कॉन्ट्रॅक्टमध्ये किकबॅक होत आहेत. आणि त्यामुळं एक अत्यंत जो महाराष्ट्र पहिल्या नंबरची अर्थव्यवस्था होता, आज दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये आपण 11व्या स्थानावर ढकललो गेलेलो आहे. आज गुजरात आपल्या पुढं आहे, तामिळनाडू पुढं आहे, कर्नाटक पुढं आहे, तेलंगणा पुढं आहे. आणि ही काही फार चांगली परिस्थिती नाही आहे. मुंबईमध्ये अडाणींच्या धारावी रिडेव्हलपचा प्रश्न आहे. मी जेव्हा सरकारला विचारलं तेव्हा सरकारने त्यातून पळ काढला आणि आम्ही एक श्वेतपत्रिका सादर करू म्हणून सांगितलं. आता कुठं आहे श्वेतपत्रिका? उदय सामंत हे उद्योगमंत्री असताना त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात किती गुंतवणूक आलेली आहे, किती रोजगार निर्माण त्याची झाले. त्याची श्वेतपत्रिका कधी काढणार? निवडणुकीनंतर. तर त्यामुळं या निवडणुकीमध्ये आम्ही महागाई, बेरोजगारी, शेतकरी, भ्रष्टाचार आणि संविधान हे 5च मुद्दे घेतले. आता ते 5 मुद्दे अजूनही आहेत, कारण ते 5 मुद्दे कुठं गेलेले नाहीत. अगदी. ते 5 मुद्दे अजूनही आहेत. सर, राजकीय स्थैर्य खूप आवश्यक असतं आघाडीच्या सरकारमध्ये. आपण मुख्यमंत्री होतात तेव्हा राष्ट्रवादीचं नेतृत्व अजित पवार करत होते आणि आता वारंवार महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचंड उलथापालथ झाली राजकारणामध्ये, समोरची बाजू पुढची बाजू काहीच राहिलं नाही. आपला जर गट सोडला म्हणजे काँग्रेस सोडली तर, या परिस्थितीमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखालचं त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपासोबत जे काही सुरू होतं याचं काही त्यावेळी आपल्याला कल्पना आली होती का? नाही, त्यामुळे आम्हाला आली नाही. कदाचित मला वाटतं माझ्याकडे गृह खातं नव्हतं, इंटेलिजन्स नव्हतं, त्यामुळं हे काही काले अचानक माझं सरकार पाडलं त्याची कल्पना मला नव्हती. अच्छा. परंतु त्यांचं हॉबनॉबिंग चाललेलं आहे BJP बरोबर झालं हे आत्ता आपल्याला कळलं. बरोबर. आणि त्यामुळे ते आमच्याशी जेव्हा युती करून बसले होते तेव्हा हे अजित पवार प्रामाणिकपणे त्यांची युती नव्हती, संधी मिळेल तेव्हा हे सरकार पाडायचं हे त्यांच्या डोक्यात होतं. आत्ता आपल्याला दिसतंय. पण आम्ही दोघांनी मिळून काम करायचा प्रयत्न केला. काही निर्णय मला घ्यावे लागले, ते त्यांना आवडले नाहीत, परंतु महाराष्ट्राच्या हिताकरता ते निर्णय घेणं आवश्यक होतं, ते घेतले मी. आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या हिताकरता कुणीही मुख्यमंत्री झाला तरी आजची परिस्थिती सुधारण्याकरता महाराष्ट्राला पुन्हा प्रथम क्रमांकावर नेण्याचे जे आव्हान आहे ते साधं आव्हान नाही आहे. पण मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेमध्ये ती क्षमता आहे. जर चांगली विजनरी लिडरशिप त्यांना मिळाली तर नक्कीच पुन्हा आपण आपलं जी गतवैभव होतं ते मिळवू शकू. सर, राजकारणामध्ये नरेटिव्ह हा शब्द फार परवलीचा झाला आहे, पण नरेटिव्ह हे एक कथानक असतं जे रचलं जातं. त्यात खरेखोटेपणा ही फार दुय्यम गोष्ट झाली. आज महाराष्ट्रासमोर वेगवेगळे प्रश्न आहेत गंभीर. त्याच्यामध्ये असं म्हणतात लोक की विभाजन जे झालेलं आहे, सामाजिक विभाजन, हे खूप तीव्र स्वरूपाचं आहे. हे वाटतं आपल्याला की जर उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं तर हे आपण मराठा आंदोलन असेल, बाकीचे प्रश्न असतील, हे आपण हे तर प्रश्न सोडवावे लागतील. आता मराठा आंदोलनाचं तुम्ही बोलला, 1960 साली आपलं राज्य अस्तित्वात आलं. त्यावेळीपासून किंवा मला शाहू महाराजांनी 1902 पहिल्यांदा मराठा समाजाला बॅकवर्ड घोषित करून त्यांना 50% आरक्षण दिलं. त्यावेळेपासून मराठा समाजाच्या मनामध्ये खदखद आहे. 1960 हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला, परंतु काका कालेलकर आयोग आणि मंडल आयोगाने मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयाचा दर्जा द्यायला नकार दिला. पण मराठा समाज मध्य प्रदेशमध्ये मागास आहे, कर्नाटकमध्ये मागास आहे, पण महाराष्ट्रात नाही. मी जेव्हा विचार केला तेव्हा मी पाहिलं की बरं ठीक आहे, आमचे मुख्यमंत्री झाले, आमचे साखर कारखानदार आहेत, पण भूमिहीन शेतमजुराचं काय, अल्पभूधारक शेतकऱ्याचं काय, मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे शिक्षण घेता येत नाही त्याच्या पोराचं काय, हे जेव्हा मी सगळा सारासार विचार केला तेव्हा मला कळून चुकलं की आपण याबद्दल काहीतरी केलं पाहिजे. मागणी काही गैर नाही आहे, परंतु काही अटी होत्या. मागासवर्गीय आयोगाने मागासलेपणा सिद्ध केला पाहिजे. मी न्यायमूर्ती बापट जे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष होते त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या समाजाची, मराठा समाजाची पाहणी करा. त्यांनी सांगितलं नाही करणार, तुम्हाला काही गरज नाही, तुमचे इतके मुख्यमंत्री आहेत, तुमचे इतके चेअरमन आहेत. मग माझ्याकडे पर्याय नव्हता, म्हणून मी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गठीत केली. हा माहिती गोळा केली जी सुप्रीम कोर्टाला पाहिजे होती, ती माहिती गोळा करून आम्ही सुप्रीम कोर्टाला दाखवली. आणि मी जुलै 2014 पहिल्यांदा महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या प्रश्नाला हात घातला आणि मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं. आणि मुस्लिम समाजाच्या मागासवर्गीयाला, मुस्लिमांना नाही, गैरसमज आहे की धर्मावर दिलं, बिलकुल नाही,
मुस्लिम समाजामधल्या मागासवर्गीयांना ज्याचे आम्ही शोधले जाती, त्या 50 जातींना मी 5% आरक्षण दिलं आणि ते कोर्टानं देखील शिक्षणाच्या बाबतीत ग्राही धरलं. पण मराठा समाजाचं आरक्षण जेव्हा कोर्टामध्ये आव्हानित झालं तेव्हा ते नामंजूर झालं. मग पुढचा इतिहास देवेंद्रांनी पुन्हा 2018ला तोच कायदा करायचा प्रयत्न केला. मला वाटतं हा प्रश्न गंभीर आहे, लोकांची फसवणूक झाल्याची भावना आहे आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठा आणि ओबीसी हा जो वाद निर्माण करायचा प्रयत्न झाला, आता ते म्हणतील आम्ही नाही केलं, पण तो झालेला लोकां सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कटलेली आहे. आपल्याला माहिती आहे बहुजन समाज हा शब्द महाराष्ट्रातून निर्माण झाला आणि त्यामध्ये कधीही मराठा, धनगर, माळी असा भेदभाव कोणी केला नाही. शाहू महाराजांनी तर अगदी नाही, आपल्याला माहिती आहे काय हो केलं. हो तर त्यामुळे ती घडी बिघडलेली आहे, ती दुरुस्त करावी लागेल, अर्थव्यवस्था दुरुस्त करावी लागेल हो आणि सामाजिक सौहार्दाचं वातावरण निर्माण करता येतं. अगदी बरोबर. आता मध्ये जेव्हा लॅटरल एंट्रीचा प्रश्न दिल्लीमध्ये निर्माण झाला की IASमध्ये हो. आपण आरक्षणाशिवाय काही पदं भरू, ते आंदोलन झालं. हो असा भीती जी निर्माण झाली की कदाचित भाजपला जर खरोखरीच जर 2/3 बहुमत मिळालं असतं तर त्यांनी आरक्षणालाच हात घातला असता. ही भीती फॉल्स नॅरेटिव्ह नव्हती, फेक नॅरेटिव्ह नव्हती, खरी भीती होती. आणि त्यामुळे कितीही त्याला फेक नॅरेटिव्ह म्हटलं तरी मी आठवण करू देऊ इच्छितो की 400 पारची घोषणा आम्ही दिली नाही, बरोबर. किंवा आम्हाला 2/3 बहुमत द्या, आम्हाला संविधान बदलायचं भाजपचे खासदार बोलले, आम्ही बोललो नाही. बरोबर. आता तुम्ही बोलल्यानंतर त्याचा आम्ही ते वाढवलं आणि लोकांच्या तो राजकीय फायदाच घेतला राजकीय फायदा काँग्रेसने. मिळाला. तो मुद्दा गेलेला नाही. आता त्याला वाटतं की तो संपला मुद्दा, तो संपलेला नाही. महाविकास आघाडीच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यात आपण काँग्रेसतर्फे अग्रस्थानी आहात म्हणून विचारतो, महाविकास आघाडीचं जागा वाटप आणि नेता निवड या प्रक्रियेमध्ये आणि आत्ताच्या जागा वाटपाच्या प्रक्रियेमध्ये नेमकी प्रगती कुठपर्यंत आली आहे? पण जितक्या गतीने व्हायला पाहिजे होतं त्या गतीने होत नाही हे मी मान्य करतो. पण चर्चा चालू आहे, बैठका होत आहेत आणि फार अवघड असं मला वाटत नाही. कारण एकतर असं आहे की पूर्वीच्या आपण जर 2019चा निकाल पाहिला हो तर त्यामध्ये 56, 54 आणि 45 जागा या तिन्ही पक्षांच्या होत्या. हो म्हणजे 155 जागामध्ये महाविकास आघाडीचा पक्ष जिंकला होता. त्यात फाटाफूट झाली, त्यातले आमदार निघून गेले, तो प्रश्न असेल. त्यामुळे तिथून आपल्याला सुरुवात करावी लागेल आणि मला वाटतं की फॉर्म्युले बरेच आहेत, ते सोडवता येतील. पण शेवटी भाजपला किंवा महायुतीला पराभूत करणारा सर्वात सक्षम उमेदवार महाआघाडीमध्ये कोण आहे हो ते आम्हाला ठरवावं लागेल. अच्छा. आणि मग शेवटी काही जरी फॉर्म्युला असेल तरी शेवटी तुमच्यापेक्षा जास्त चांगला उमेदवार माझ्याकडे किंवा माझ्यापेक्षा चांगला उमेदवार राष्ट्रवादीकडे आहे, तर त्यामध्ये मान्य करून आपल्याला पुढे जावं लागेल. सर, काँग्रेसचे प्रयत्न, आपण पहिल्यांदा 2 गोष्टी महाराष्ट्राला अगदी उघडपणे सांगितल्या होत्या की लोकसभा निवडणुकीच्या वेळेला लोकांनी ही निवडणूक हातात घेतली आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं त्यावेळेचं तुम्ही ते सांगितलं होतं की वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचं कसं नुकसान झालं आहे. आत्ता या निवडणुकीमध्ये असा काही प्रयत्न सुरू आहे का, असं वाटतंय का आपल्याला की परत एकदा तिसरी आघाडी तयार व्हावी, परत काही वंचित आघाडीचं आपल्याला होईल काय, असं वाटतंय? व्हावी असं मला बिलकुल वाटत नाही. उलट लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या विजयाचं म्हटलं तरी मला 65% जागा मिळाल्या. हो 48 पैकी 31 जागा. हो तर त्याचं महत्त्वाचं कारण आहे की विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन झालं नाही. ही निवडणूक एक बायपोलर निवडणूक झाली अगदी. आणि फक्त 4-5 ठिकाणी सिरियस त्रिकोणी लढाई होती आणि त्यामुळं मताचं विभाजन न झाल्यामुळं आम्ही त्याच्या पुढे निघून गेलो. अगदी. आता भाजपचा स्वाभाविक प्रयत्न असेल की तिसरी आघाडी करावी, अजित पवारांची वेगळी आघाडी करावी, त्यांना वंचितमध्ये जावं, MIM त्यांच्यावर येईल, असं काहीतरी अटकली चाललेलं तसं मी ऐकतो. परंतु मला वाटतं की आमचा यामध्ये प्रयत्न असेल की मताचं विभाजन होऊ नये, सरळ फाईट झाली पाहिजे 2 आघाड्यामध्ये, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी. आम्ही छोट्या पक्षांना सामावून घेणार आहोत. शेतकरी कामगार पक्ष असतील, कम्युनिस्ट असतील किंवा वंचितला बरोबर घ्यायचा मी खूप प्रयत्न केला. आत्ता देखील आमचा प्रयत्न जे येत असेल प्रामाणिकपणे तर आमच्याला घ्यायची इच्छा आहे, पण अवास्तव मागणी असेल तर ते होणार नाही. अच्छा. पण मागच्या वेळेला सुद्धा मला वाटतं की आंबेडकर आज लोकसभेत जाऊन बसले असते, त्यांनी जर आघाडी केली असती. अगदी. त्यांच्याबरोबर 3-4 इतर जणही खासदार झाले असते, पण त्यांनी ते मान्य नाही केलं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि त्यामुळे लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. अगदी बरोबर. सर, आणखी एक प्रश्न, कारण आपण फार आव्हानात्मक परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची धुरा सांभाळलेली आहे मुख्यमंत्रीपदाची. आपल्या त्यावेळी लक्षात आलं असेल की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या लॉबीज अस्तित्वात आहेत. त्यात आपली कॉर्पोरेशनची एक मोठी लॉबी आहे, शुगरची. दुसरी शिक्षणाची एक मोठी लॉबी आहे.
तर आपल्याला असं वाटतं का की या लॉबीचा फार प्रभाव असतो सरकार चालवताना किंवा निर्णय घेत असताना? काही सगळे जे निर्णय होते, मग सहकारी चळवळ असेल किंवा शिक्षणाचं खाजगीकरण असेल, प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज हो. दादानी काढले, हो. चांगल्या उद्देशाने काढले. हो. पण तो उद्देश आता सफल झाला आहे का नाही, हां. तर मला वाटतं की त्यामध्ये खूप बदल केले पाहिजेत. हो. कोऑपरेटिव्ह संस्थांचं योग्य ते ऑडिट होणं, त्यांचे कडक कारवाई करणं, हो. बेशिस्त चालू न देणं हे करावंच लागेल आपल्याला. आणि मला संधी मिळाली तेव्हा मी राज्य बँकेचा जो राज्य निर्णय घेतला बँकेचा. होता त्याचाच एक भाग होता. अगदी अगदी. आणि त्यामुळं महाराष्ट्रातली सहकारी चळवळ पुन्हा एकदा मजबूतीने उभा राहिलेली आहे. अच्छा. खाजगी शिक्षणाच्या मध्ये मला असं वाटतं की आपण फार जास्त खाजगीकरण केलेलं आहे. हो. हो. थोडंसं पब्लिक सेक्टरला शिक्षणातून आपण बाजूला काढून उपयोग नाही आहे. उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपला दर्जा फारच सुमार आहे, अच्छा. फारच बेताचा आहे. अच्छा. आणि त्यात देखील इतर राज्य आपल्या पुढे गेलेली आहेत. हो. महाराष्ट्रात पाहिला तर आपल्या ज्या पब्लिक युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचाच दर्जा फार खालावलेला आहे. तर याबद्दल विशेष लक्ष द्यावं लागेल. अच्छा. आणि जे शिक्षणावर आपण जो खर्च करतो तो वाढवावा लागेल. दिल्लीत आता मोदी सरकार अस्तित्वात आहे, ते काय करते बघूया. पण मला पुन्हा आणखीन एक विश्वास आहे की जर हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक जर मोदी सरकार हरलं, भाजपचा पराभव आम्ही केला, तर मोदी सरकार दिल्लीत काही फार काळ टिकणार नाही. अटल बिहारी वाजपेयींच्या 13 महिन्याच्या सरकारची पुनरावृत्ती होईल. अच्छा. बरेच प्रश्न आहेत पण सर आज वेळेच्या अभावी मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा आपलं स्वागत करायला आम्हाला नक्की आवडेल. आपले खूप खूप आभार. धन्यवाद.